आज आपण बनवणार आहोत खिचडी। तर त्यासाठी कुकर गरम करायला ठेवलेला आहे। आता कुकरमध्ये तेल टाकायचं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की त्यानंतर लगेच यात आपण जिरं टाकणार आहोत। जिरं छान फुललं की लगेच याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला लसूण टाकायचा आहे। आता कांदा टाकायचा आहे। आता आपण लगेच यात शेंगदाणे टाकून घेणार आहोत। अगदी साधी आणि 5 मिनिटात तयार होणारी खिचडी आहे। काही टाइम लागत नाही। छान परतू द्यायचं आहे। आता लगेच यात कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। आता आपण यात कांदा टाकून घेणार आहोत। टोमॅटो टाकून घेणार आहोत। टोमॅटोही छान परतून घ्यायचा आहे। अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि सरळ रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। टोमॅटो छान गाळ झाले की लगेच याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान शिलून घेतलेला आणि धुवून घेतलेला बटाटा इथे टाकायचा आहे। बटाटा चांगला परतू द्यायचा आहे। बटाटा छान परतून झाला। आता याच्यामध्ये हळद टाकायची अर्धा चमचा। लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार। त्याचप्रमाणे मीठ टाकायचं आहे। साधारण 2 चमचे मीठ मी टाकते कारण आपण डाळ आणि तांदूळ 2 वाट्या घेणार आहोत। एका वाटीला 1 चमचा मीठ पुरेसा आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। आता छान या ठिकाणी तेल सुटलेलं आहे। आपल्या भाज्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहे। आता यात पाणी टाकायचं आहे। तर हा 1 तांब्या आणि अजून 1 तांब्या। 2 वाट्या डाळ आणि तांदूळ असेल तर 2 तांबे पाणी टाकायचं आहे। खिचडी छान मऊसूत आणि अगदी नरम होते। आता याला उकळी फुटू द्यायची। तोपर्यंत आपण डाळ आणि तांदूळ साफ करून घेऊयात। बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुरीची डाळ घेतलेली आहे 1 वाटी। त्याचबरोबर हा मदर इंडियाचा तांदूळ आहे हा घेतलेला आहे 1 वाटी। आता आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि वाटी साधारण ही आहे। ह्या एकाच वाटीने आपण दोन्ही मापं घेतलेली आहेत। तर आपण आता डाळ आणि तांदूळ धुवून घेऊयात। तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी फुटणार आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी पाण्याला छान उकळी फुटलेली आहे आणि आपण डाळ तांदूळ सुद्धा स्वच्छ असे 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता गॅस कमी करायचा आहे आणि डाळ तांदूळ टाकायचे आहेत। त्यात हळूच टाकायचं आहे नाहीतर हातावर पाणी उडतं। आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहे आणि मंद आचेवर 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 3 शिट्ट्या आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायच्या आहेत। खिचडी अगदी मस्त मऊसूत अशी गाळ झाली पाहिजे त्यासाठी। या ठिकाणी दुसरी शिट्टी सुद्धा झालेली आहे। आता अजून एक शिट्टी आपण काढून घेणार आहोत। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थंड होऊ द्यायचं आहे। कुकर पूर्णपणे थंड झालं की तेव्हाच खोलायचं आहे। वाफेवर खिचडी छान उमलून येत असते। कुकर आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे।
तयार आहे आपली गरमागरम खिचडी. बघू शकता तुम्ही, छान अशी गाळ झालेली आपली खिचडी. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.